आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या निमित्ताने चैत्यभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्याचे प्रमुख नेते चैत्यभूमीवरती पोहोचतायत। आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर आज राज्यभरातले महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। आंबेडकर यांच्या स्मारकास प्रथम सर्वजण राज्याचे प्रमुख नेते मंडळी जे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे की राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यासोबतच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मंत्रिमंडळातली मंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी जे ते अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यात आशिष शेलार आहेत, मंगलप्रभात लोढा, सोबतच सामाजिक विभागाचे जे मंत्री आहेत संजय शिरसाट यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सकाळ आज जे ते राज्यातील जे प्रमुख नेते आहेत सत्ताधारी पक्षातले त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। राज्यपाल महोदय जे ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर लाखोंच्या संख्येने जे ते अनुयायी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विनम्र अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला येत असतात आणि त्यासोबतच दरवर्षीप्रमाणे नियोजित कार्यक्रम जो आहे तो शासनाचा असतो आणि त्या शासनाच्या कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच मंत्री महोदयांची उपस्थिती असते। त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेकडून या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलेलं आहे। त्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी सोबतच सह उपायुक्त अश्विनी जोशी यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही सगळे अधिकारी मंडळी त्यासोबतच राज्याचे महत्त्वाचे नेते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच राज्यपाल हे सगळे नेते नुकतेच आता चैत्यभूमी परिसरात दाखल झालेले आहेत। अभिवादन जे ते आता केलं जाईल आणि त्यासोबतच बुद्ध वंदना जी आहे ती चैत्यभूमी चैत्य घेतली जाईल आणि त्यानंतर ही सगळी मंडळी पुन्हा एकदा बाहेर येतील आणि ह्या ठिकाणी छोटे खाली एक भाषणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला जाईल। पण आता आपण जर पाहिलं तर आता नुकतीच वंदना जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ह्या वंदनासाठी जे ते राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे भीमवंदना जी ती सुरू झालेली आहे आणि त्या सगळ्यांकडून आता भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात आहे। प्रज्ञा, आज चैत्यभूमीवरती हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थिती दर्शवतात, बाबासाहेबांना अभिवादन करतात। या सगळ्याच्या निमित्तानं कशी व्यवस्था तिकडे आयोजित करण्यात आलेली आहे? आपण जर पाहिलं तर प्रज्ञा, रांग जी आहे ती रांग एकदम अतिशय सुनियोजित पद्धतीने यंदा करण्यात आलेली। गर्दीचं काटेकोरपणे नियोजन जे ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन त्या अनुषंगाने पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आहेत। आणखी महत्वाची बाब म्हणजे की जे अनुयायी मोठ्या प्रमाणात चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी मूलभूत ज्या सुविधा आहेत किंवा त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी त्यांची व्यवस्था जी आहे दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात करण्यात आलेली। मग शौचालय असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था असेल, ह्या सगळ्यांची व्यवस्था जी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात करण्यात आलेली। तर दुसरी बाब म्हणजे की जाण्याचे आणि येण्याचे मार्ग जे ते वेगवेगळ्या पद्धतीने ठरले, त्यामुळे एकाच ठिकाणी जे ती गर्दी केली जात नाही। त्यासोबतच जो मुख्य रस्ता आहे चैत्यभूमीला येण्याचा तो पूर्णतः पोलिसांनी रिकामा ठेवलेला आहे। त्यामुळे जे येथे मंडळी मंत्री महोदय येतात फक्त त्यांनाच आणि त्यांच्याही सोबत 1 किंवा 2च वाहनांना या ठिकाणी परवानगी दिली जात आहे। इतर कार्यकर्त्यांना आतमध्ये घेतलं जात नाहीये। दुसरी बाब म्हणजे यंदा ही संपूर्ण रांगेत 700 ते 800 मीटरवर सुद्धा तैनात उभारण्यात आले। त्यामुळे ते अनुयायी जाण्या लेकरासह अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात। त्यासाठी व्यवस्था जी ती करण्यात आलेली। पोलीस प्रशासनाकडून यंदा
ते सुसज्ज असं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे कुठेही गर्दी होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. संपूर्ण परिसरात CCTVवरून लक्ष निगराणी जे ती ठेवण्यात आलेली आहे. आणि आणखी महत्त्वाची बाब म्हणजे की रस्त्यावर कचरा होऊ नये तर अभिवादन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, चित्रा वाघ हे सगळेजण उपस्थित आहेत. त्यासोबतच प्रकाश आंबेडकर उपस्थित आहेत. अमित साटम यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या नेत्यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सुद्धा उपस्थिती आहे आणि थोड्याच वेळात इथे शासकीय कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल. मुख्यमंत्री संबोधित करतील, राज्यपाल देखील संबोधित करतील. आज राज्यभरातून अनेक भीम अनुयायी चैत्यभूमीवर येऊन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. संविधानाची मूल्य या भारताच्या मातीला देण्याचं महत् कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून घडलं. उपेक्षितांना जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य त्यांनी या भारतीय समाजाला देऊ केली आणि भारतीय समाजावरचं त्यांचं ऋण हे न फेडता येण्यासारखं आहे. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यातले, मुंबईतले सगळे प्रमुख नेते हे दादरच्या चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत. अजय याच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. ही दृश्य आहेत दादरच्या चैत्यभूमीवरची. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथे शासकीय कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, पण त्या पलीकडे सुद्धा लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात, नतमस्तक होतात आणि जे उपकार त्यांनी समस्त मानव जातीवरती केलेले आहेत त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. राज्यपालांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अभिवादन केले आणि थोड्याच वेळात इथे जे व्यासपीठ उभारलं गेलेलं आहे तिथे येऊन मुख्यमंत्री संबोधित करतील. त्यांची प्रतीक्षा सध्या आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सध्या भीम अनुयायी उपस्थिती लावत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, आपण जर पाहिलं तर मानवंदना जी आहे ती आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून देण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. यावेळी आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामुळे एकीकडे राज्यातील जे महत्त्वाचे नेते आहेत ते त्यांच्याकडून आता
परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना आणि अभिवादन करण्यात आलेले आहे. सोबतच मंत्री महोदय सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे की समाज कल्याण विभागाचे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत संजय शिरसाट यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मंत्री आशिष शेलार उपस्थित आहेत, मंत्री मंगलप्रभात लोढा, त्यासोबतच आमदार जे आहेत भाजपच्या चित्रा वाघ आणि अमित साटत यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती. आणि यात आणखी एक बाब म्हणजे की मुंबई महानगरपालिकेकडून या संपूर्ण परिसरात नियोजन जे ते करण्यात आलेले आणि त्यांचे आयुक्त पालिका आयुक्त भूषण गगराणी सोबतच सह उपायुक्त अश्विनी जोशी ह्या सुद्धा उपस्थित आहेत. त्यासोबतच पोलीस प्रशासनातले जे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मानवंदना देऊन झाल्यानंतर ही सगळी नेते मंडळी बाहेरच्या दिशेने येतील. त्याच्यानंतर इथे एक छोटेखानी अभिवादनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडला जाईल. त्यावेळेस जे ते समता सैनिक दलाकडून जी आहे ती सलामी सुद्धा देण्यात येईल. आणि हा कार्यक्रमावेळी नेमकं आज राज्याचे मुख्यमंत्री काय बोलणार ह्याकडे लक्ष लागलेलं असेल, कारण की 2015 पासून इंदू मिलचं काम जे ते सुरू झालं होतं पण ते काम अद्याप पूर्ण झालं नव्हतं. यंदा ते काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण पुन्हा एकदा आता त्या कामाला 1 वर्षाचा कालावधी लागेल असं म्हटलं जाते. नव्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने समिती जी आहे ती इंदू मिल स्मारकासाठी तयार केलेली आहे. आणि या समितीकडून अशी माहिती मिळते की पुढच्या वर्षीचा जो महापरिनिर्वाण दिन असेल त्या वेळेपर्यंत हे इंदू मिलचं आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात येईल. सध्या जो आहे तो स्मारकाचा चौथरा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. तर एकीकडे जे संपूर्ण स्ट्रक्चर आहे ते उभारण्याचं काम जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत स्ट्रक्चर उभं केलं जाईल, त्याच्यानंतर जो पुतळ्याचा भाग आहे तो बसवण्याचं काम सुरू होईल असं सध्या तरी समितीकडून सांगण्यात येते. पण नेमकं यंदा तरी म्हणजे जसं म्हटलं जातंय की पुढच्या वर्षीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हणजे 2026च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे काम पूर्ण होईल. ते होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री नेमकी काय ग्वाही देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की स्मारक बनावं त्यावेळी त्यासाठी दरवेळी आंदोलनं केली जातात, भूमिका मांडली जातात. पण 2015 ते 2025 हा 10 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे, पण अद्याप स्मारक तयार झालेलं नाही. त्यामुळे सतत जे ते अनुयायांकडून प्रश्न उपस्थित केले जातात, सरकारला प्रश्न विचारले जातात, पण त्यावर ठोस असं उत्तर येत आहे. त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मारकाबद्दल काय घोषवाक्य किंवा काय घोषणा करतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पण आता नुकताच जो आहे तो अभिवादनाचा कार्यक्रम मानवंदना देऊन ही सगळी नेते मंडळी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतील. काही वेळात ते ह्या ठिकाणी येतील आणि पुन्हा एकदा जे ते या ठिकाणी अभिवादनाचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतील. आज आचार्य देवव्रत राज्यपाल जे आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे ते नेमकं काय म्हणणार ह्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. त्यासोबतच नव्याने सत्ता गेल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री जे आधी मुख्यमंत्री होते ते एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणातून नेमके कुठले मुद्दे असतात ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. आता ही सगळी नेते मंडळी जी आहे ती बाहेरच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काही वेळात या ठिकाणी येतील समता सैनिक दलाकडून जी आहे ती सलामी सुद्धा या ठिकाणी देण्यात येईल आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रमाला जी ती सुरुवात होईल. पण यात विशेष बाब म्हणजे की आज पुन्हा एकदा भीम आर्मीच्या लोकांकडून सुद्धा आंदोलनाची भूमिका घेण्यात आलेली आहे की स्मारकाबाबत सतत प्रश्न जे ते भीम आर्मीच्या जे एकंदरीत कार्यकर्ते त्यांच्याकडून विचारण्यात येत आहेत. त्यासोबतच अनेक ज्या एकंदरीत संघटना आहेत जी अनुयायी संघटना आहेत त्यांच्याकडून हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो, पण अद्याप त्याच्यावर ठोस उत्तर जे ते येताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजचा संपूर्ण दिनी जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय ठीक आहे. स्मारकाचा प्रश्न विचारला जाईल. तर दुसरीकडे ही लाखोंच्या संख्येने आलेली गर्दी तिचं नियोजन जे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार. त्यामुळे हे दोन विषय आजच्या दिवशी जे ते चर्चिले जातील. पण आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणचं जे नियोजन आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून अत्यंत व्यवस्थितपणे केल्याचं पाहायला मिळते. त्यासोबतच पोलीस प्रशासन जे आहे ते मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी तैनात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्या पार्श्वभूमीवर ह्या ठिकाणी तशी निगराणी ठेवली गेलेली. संपूर्ण भागात CCTVवरून लक्ष ठेवण्यात येत आहे. वॉर रूम तयार करण्यात आलेले आणि जे भीम अनुयायी ह्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी राज्यातून देशभरातून
परदेशातून आलेले आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मग ज्या एकंदरीत गोष्टी आहेत त्यामुळे जसं आपण पाहिलं तर पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था असेल, आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल ती त्या ठिकाणी करण्यात आली. यात विशेष म्हणजे की यंदा जागोजागी जे ते महिलांसाठी हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे तान्या लेकरांसह जे अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत त्यांना जी आहे ती हिरकणी कक्षाची व्यवस्था जी आहे करण्यात आली. त्यामुळे आणि महिलांची रांग सुद्धा वेगळी ठेवण्यात आलेली. त्यामुळे पुन्हा कुठलीही गर्दी होऊ नये, धक्काबुक्की होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. त्यासोबतच जो येण्याचा मार्ग आहे त्यासाठी परतीचा मार्ग जो आहे त्याला दुसऱ्या ठिकाणाहून रांग केलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा गर्दी जी आहे ती टाळली जाते. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन त्यासोबत राज्य सरकार एकत्र येऊन या संपूर्ण ठिकाणाचं नियोजन जे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. काही वेळात आता ही सगळी नेते मंडळी बाहेर पडतील. अभिवादन जे आहे त्यांचं अभिवादन नुकतंच झालेलं आणि आता आपण जर पाहिलं तर ही सगळी नेते मंडळी बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात. माजी खासदार राहुल शेवाळे यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला मिळते. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे नेते असतील, मंत्री असतील, भाजपचे मंत्री आमदार आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे माहितीतील महत्त्वाचे नेते, राज्यातील महत्त्वाचे नेते, मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा आज उपस्थिती आणि या सगळ्यात ही नेते मंडळींची उपस्थिती आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्यांनी आता नुकतंच जे ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेले आणि अभिवादन करून ही सगळी नेते मंडळी जी आहे ती आता बाहेर येऊन आता ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी मग छोटेखानी कार्यक्रम आणि ह्या नेत्यांचे जे ते भाषणे होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रज्ञा. अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.